मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि माहितीपूर्ण इथे असणार आहे. कारण की मित्रांनो, महाराष्ट्र सरकारांतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते. ज्या अंतर्गत जे काही महाराष्ट्रातील शेतकरी असतील त्यांचा काही अपघात झाला असेल, काही अपघातामुळे मृत्यू वगैरे झाला असेल तर त्या अंतर्गत या योजनेमधून आर्थिक अनुदान इथे दिले जातात. तर ते अनुदान किती दिले जाते, त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, अर्ज कुठे करावे लागेल, याबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे काही गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजना आहे, शेतकऱ्यांना काही इजा वगैरे झाली असेल तर या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. तर याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपण जी काही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे गोपीनाथ मुंडेंची शेतकरी सुरक्षा अपघात अनुग्रह योजना या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. शेतीचा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते. कमावणाऱ्या कुटुंबातील प्रमुखाचा मृत्यू अपंगत्वामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून ही योजना निराधार कालावधीस दररोज 24 तासासाठी इथे लागू करण्यात आलेली आहे. नोंदणीकृत खातेधारक असलेले शेतकरी आणि नोंदणीकृत खातेधारक म्हणून नोंदणी न केलेले शेतकरी कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा अपंगत्व आले असेल तरी या योजनेअंतर्गत लाभ इथे तुम्हाला दिला जातो. इतर कोणत्याही संस्थेद्वारे किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांद्वारे राबविल्या जाणाऱ्या अशा इतर कोणत्याही योजनेशी या योजनेचा संबंध येथे दिलेला नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी ठरावात GR नुसार विहित खेरीज इतर कोणतीही कागदपत्रे इथे तुम्हाला आवश्यक लागणार नाही. मी जी काय तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट सांगणार आहे तीच डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहे. तर या योजनेचा फायदा काय आहे, तर नुकसान भरपाईच्या स्वरूपात प्रदान केलेले फायदे वेगवेगळे आहे. जर शेतकरी बांधवाचा काही कारणास्तव मृत्यू जर झाला तर 2 लाख रुपये आर्थिक अनुदान दिलं जातं. अपंगत्व आले तर 1 लाख ते 2 लाख रुपये दिले जातात. एक अवयव किंवा एक डोळा गमावला असेल तर 1 लाख, 2 हातपाय किंवा 2 डोळे गमावले असेल तर 2 लाख, एक अवयव आणि एक डोळा गमावला असेल तर 2 लाख. अशा प्रकारे विविध कॅटेगरीनुसार इथे आर्थिक अनुदान इथे प्रदान केले जाते. तर अशी या योजनेचे फायदे इथे दिलेले आहे. यानंतर या योजनेसाठी काय आवश्यक पात्रता दिलेली आहे. या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकता. 10 ते 75 वर्षे वयोगटातील नोंदणीकृत शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 7/12 नुसार महाराष्ट्र शेतकरी म्हणून नोंदणीकृत असला पाहिजे. राज्यातील सर्व 1.5 कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य या योजनेसाठी पात्र असू शकतात. अशा प्रकारे पात्रता मित्रांनो इथे दिलेली आहे. या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकाल. अपवाद काय, नैसर्गिक मृत्यू जर झाला, आधीपासून असलेले शारीरिक किंवा मानसिक पराभव, संसर्ग झाला, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःवर लादलेली दुखापत, कायद्याच्या कोणत्याही उल्लंघनापासून किंवा गैरवर्तनापासून कृती, दारूच्या प्रभावाखाली मानसिक अपंगत्व, आतील अवयवातून रक्तस्राव होणे, मोटार रॅली, गृहयुद्ध, शस्त्रजला सेवा, तत्काळ लाभार्थ्यांनी केलेली हत्या, जर हे कारणे असतील तर याला अपवाद असणार आहे. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती, तर कागदपत्रामध्ये तुमचा 7/12 लागेल, गाव फॉर्म क्रमांक 6D फेरफार, गाव क्रमांक 6C, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, प्रथम तपास अहवाल FIR, चौकशी अहवाल, स्वच्छतेन पंचनामा अहवाल, विजरा अहवाल आणि अपंगत्व. अशा प्रकारे आवश्यक ती डॉक्युमेंट इथे दिलेलं आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील त्या कॅटेगरीनुसार तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, तर अर्ज करण्याची प्रोसेस ही खूप सोपी आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे. संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या वारसाने सर्व विविध कागदपत्रांसह संपूर्ण दावा प्रस्ताव 30 दिवसाच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा. अपघातग्रस्त व्यक्तीची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने थेट देऊन घटनेच्या 8 दिवसाच्या आत तहसीलदारांचा अहवाल इथे सादर करावा लागतो. तालुका कृषी अधिकाऱ्याने प्राप्त झालेल्या दाव्यांच्या प्रस्तावनेची छाननी करावी आणि पात्र दाव्यांचे
प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडे सादर करावे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत 30 दिवसाच्या आत शेतकरी कुटुंबातील वारसांना मदत देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त 30 ते 35 दिवसामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. तर अशा प्रकारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह योजना इथे दिलेली आहे. नक्की तुम्हाला या योजनेचा फायदा होत असेल तर नक्की ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा.